हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे पायथन स्ट्रिंग अँड इनबिल्ट फंक्शन. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पायथन स्ट्रिंग काय आहे ते आपण पाहिलेच आहे, पण त्याच्यावरती काही इनबिल्ट फंक्शन्स आपण परफॉर्म करू शकतो. इनबिल्ट फंक्शन म्हणू शकता किंवा त्याला आपण मेथड म्हणू शकता. तर ते कोणते कोणते फंक्शन्स आहेत जे आपण आपल्या स्ट्रिंग वरती परफॉर्म करू शकतो, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल बघणार आहोत. तर सुरू करूया. तर पहिला आहे आपला लेंथ फंक्शन. लेंथ फंक्शन काय करतं, की जे मी एक सिंपल असं टेक्स्ट नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलंय आणि त्याचा जो व्हॅल्यू आहे ती पायथन नावाची स्ट्रिंग दिलेली आहे. तर प्रिंट लेंथ ऑफ टेक्स्ट. तर लेंथ ऑफ टेक्स्ट काय करतो, सिम्पली आपली जी स्ट्रिंगची जेवढी लेंथ आहे ती आपल्याला आउटपुट मध्ये देईल. तर आपली स्ट्रिंगची लेंथ आहे 6. पाहू शकता 1 2 3 4 5 6. आउटपुट सुद्धा आपल्याला तेवढंच आलेलं आहे 6. तर सेकंड आहे स्ट्रिंग कन्वर्ट टू स्ट्रिंग. तर बेसिकली हे काय करतं, आपला इंटिजर फॉर्म मध्ये जर आपला डेटा असेल तो आपला तो स्ट्रिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला हेल्प करतं. तर मी एक नम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 100. तुम्ही पाहू शकता 100 जे आहे तो इंटिजर फॉर्म मध्ये आहे. तर मी सेकंड नम1 नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याला एसटीआर ऑफ नम, तर त्याला सांगितलं स्ट्रिंग, हे जे नम जो व्हेरिएबल आहे तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट कर, एसटीआर ऑफ नम. नंतर आपण प्रिंट टाईप ऑफ नम1. आपलं जसं मी तुम्हाला सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय, तर टाईप जर बघायचा असेल तर आपण जस्ट टाईप ऑफ व्हेरिएबल नेम असं देत असतो. तर आपण पाहू शकता क्लास स्ट्रिंग. पहिला आपला जे होता तो नम हा इंटिजर फॉर्म मध्ये होता, त्यानंतर नम1 नावाचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला एसटीआर ऑफ नम, त्याला सांगितलं की नम नावाचा जो व्हेरिएबल आहे तो स्ट्रिंग फॉर्म मध्ये कन्वर्ट कर. त्यानंतर आपण त्याचा टाईप प्रिंट केलाय. तर आपण पाहू शकता क्लास स्ट्रिंग हे आलेलं आहे. थर्ड आहे अप्पर, कन्वर्ट टू अप्पर केस. हे टेक्स्ट नावाचे व्हेरिएबल जे आहे, जे आपला हॅलो जे स्ट्रिंग आहे ती आपल्याला अप्पर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यास मदत करते. जस्ट टेक्स्ट डॉट अप्पर केलं तर हे जे आपल्या हॅलो लोअर फॉर्म मध्ये होतं ते अप्पर फॉर्म मध्ये हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे हे जे अप्पर फॉर्म मध्ये आहे ते आपल्या लोअर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. त्यासाठी काय आहे, तर प्रिंट टेक्स्ट डॉट लोअर. टेक्स्ट आपलं व्हेरिएबल आणि लोअर त्याचं फंक्शन. आपण पाहू शकता हॅलो जे कॅपिटल लेटर मध्ये होतं, अप्पर लेटर मध्ये होतं, ते स्मॉल मध्ये कन्वर्ट झालं आहे. त्यानंतर फिफ्थ आहे कॅपिटलाइज. कॅपिटलाइज फर्स्ट लेटर. तर आपल्या पायथन इज फन नावाची एक स्ट्रिंग आहे. तर कॅपिटलाइज काय करतं, जो आपले लेटर जे सेंटेन्स आहे त्याचं पहिलं जे लेटर आहे ते आपलं कॅपिटल मध्ये कन्वर्ट करण्यात आपल्याला हेल्प करतं. टेक्स्ट डॉट कॅपिटलाइज. तर आपलं पाहू शकता टेक्स्ट पायथन हे पूर्ण जे सेंटेन्स ते लोअर मध्ये आहे. तर ऑब्व्हियसली आपलं जे पी आहे तो कॅपिटल मध्ये कन्वर्ट होईल. हे पाहू शकता आपण पायथनचं पी जे आहे ते कॅपिटल मध्ये कन्वर्ट झाले. त्याचप्रमाणे टायटल आहे. टायटल काय करतं, कॅपिटलाइज इच वर्ड. हे जे सेंटेन्स आहे वेलकम टू पायथन, तर वेलकम वर्ड जे आहे त्याचं जे पहिलं वेलकम जे वर्ड आहे त्याचा पहिला जो हे आहे ना डब्ल्यू, तो कॅपिटल होईल. टूचा टी कॅपिटल होईल. पायथनचा जे पी आहे तो कॅपिटल होईल. तर बेसिकली प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल झालेलं आहे. त्यानंतर आहे स्वॅप केस. स्वॅप केस काय करतं, जे पण अप्पर लेटर मध्ये आहे ते लोअर मध्ये कन्वर्ट होतं आणि जे लोअर मध्ये आहे ते अप्पर मध्ये कन्वर्ट होतं. स्वॅप केस नावातच आहे स्वॅप. तर आपण पाहू शकता जे पी जो आहे तो सुरुवातीला अप्पर मध्ये होता, तो लोअर मध्ये झालेला आहे आणि बाकी रेस्ट ऑफ द जे लेटर्स आहेत ते लोअर मध्ये पहिले होते, त्यानंतर ते अप्पर मध्ये कन्वर्ट झाले. त्याच्यानंतर आहे स्टार्ट्स विथ अँड एंड्स विथ. तर हे आपलं बुलियन जे आपले डेटा टाईप आहे ट्रू आणि फॉल्स, त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा आउटपुट हा मिळणार आहे. तर टेक्स्ट नावाचं व्हेरिएबल हॅलो वर्ल्ड नावाचा स्ट्रिंग आहे, तर ते आपण त्याला टेक्स्ट डॉट स्टार्ट्स विथ हे विचारतोय. टेक्स्ट डॉट स्टार्ट्स विथ हॅलोनी होतंय का, जर टेक्स्ट आहे ते हॅलोनी स्टार्ट होतंय का, तर ऑब्व्हियसली ते हॅलोने स्टार्ट होतंय, तर त्याचा आन्सर जे आहे ते ट्रू यायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता ते ट्रू आलंय. त्याचप्रमाणे टेक्स्ट डॉट एंड्स विथ आहे, तर जे टेक्स्ट आहे ते एंड्स वर्ल्डने होतंय का, तर हा ते वर्ल्डने तो ऑब्व्हियसली होतंय, तर त्याचा आन्सर सुद्धा ट्रू यायला पाहिजे. त्याचप्रमाणे फाइंड फाइंड सबस्ट्रिंग इंडेक्स आहे. रिटर्न द पोझिशन ऑफ द फर्स्ट ऑकरन्स ऑफ अ सबस्ट्रिंग -1 इफ नॉट फाउंड. तर टेक्स्ट नावाचं व्हेरिएबल पायथन प्रोग्रामिंग त्याची स्ट्रिंग आहे. तर प्रिंट टेक्स्ट डॉट फाइंड. तर टेक्स्ट ते सांगताय, टेक्स्टला सांगताय की फाइंड कर. तर काय फाइंड कर, तर ह्या जी आपली स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये ग्राम कुठे आहे का, तर आपण पाहूया.
तर पायथन प्रोग्रामिंग इथं ग्राम आहे GRAM. तर ते आपल्याला इंडेक्स काय आहे ते आपल्याला त्याचा आउटपुटमध्ये देतं. तर इंडेक्स आलाय 10. तर तुम्हाला माहिती आहे इंडेक्सिंग ही 0 ने स्टार्ट होते. तर जिथून सुरुवात होते तो आपला 10व्या इंडेक्सला यायला पाहिजे. तर आपण ते काउंट करून बघूया. तर P पासून सुरुवात करूया आपण. 0, 1, 2, 3, 4, 5. जो ब्लँक स्पेस आहे तो पण काउंट होतो. 6, 7, 8, 9 आणि जी आहे हा 10th आलेला आहे. तर तो आपला इंडेक्स दिलाय. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिंट टेक्स्ट डॉट फाइंड जावा. टेक्स्ट मध्ये फाइंड कर जावा कुठे आहे का. तर ऑब्व्हियसली इथं जावा तो कुठे नाहीये. त्याचा जो आउटपुट तो -1 यायला पाहिजे. तर हे पाहू शकता -1 दिलंय. -1 इफ नॉट फाउंड. जर फाउंड नाही, जर त्याच्यात मिळाला नाही तर ते -1 मध्ये आपल्याला आन्सर देतो. त्याच्यानंतर आहे स्ट्रिंग मॉडिफिकेशन. तर रिप्लेसचा सबस्ट्रिंग. तर टेक्स्ट आहे आय लव्ह जावा. तर टेक्स्ट डॉट रिप्लेस कर जावाला कशासोबत रिप्लेस कर, तर पायथन सोबत रिप्लेस कर. तर फर्स्ट आहे आपल्याला काय रिप्लेस करायचं आणि सेकंड आहे आपल्याला कशासोबत रिप्लेस करायचं. तुम्ही पाहू शकता आय लव्ह पायथन आले. आय लव्ह जावा होतं, जावा रिप्लेस करून आपण पायथन टाकलंय, तर आपला आउटपुट आहे आय लव्ह पायथन. त्याचप्रमाणे स्ट्रिप रिमूव्ह व्हाईट स्पेस. तर जस्ट फक्त जो ब्लँक स्पेस जे आहेत, व्हाईट स्पेस म्हणजे ब्लँक स्पेस, हे ब्लँक स्पेस जे आहे ते आपल्याला हे आउटपुट टेक्स्ट डॉट स्ट्रिप जे आहे ते फंक्शन आपल्याला रिमूव्ह करून देते. नंतर आहे एल स्ट्रिप आर स्ट्रिप. एल स्ट्रिप म्हणजे लेफ्ट स्ट्रिप, आर स्ट्रिप म्हणजे राईट स्ट्रिप. राईट स्ट्रिप म्हणजे स्पेस, रिमूव्ह लेफ्ट किंवा राईट स्पेस. हे पाहू शकता एक हॅलो वर्ल्ड नावाचे स्ट्रिंग आहे, दोन्ही साईडला आपण स्पेस जो आहे तो सोडलेला आहे. तर एल स्ट्रिप काय करतं, जो लेफ्ट स्ट्रिप आहे ते ठेवतं, राईट स्ट्रिप रिमूव्ह करतं. त्याचप्रमाणे हे राईट स्ट्रिप काय करतं, राईट स्ट्रिप ठेवतं, लेफ्ट स्ट्रिप जे आहे ते लेफ्ट स्पेस जो आहे तो रिमूव्ह करतो. त्याचप्रमाणे स्प्लिटिंग अँड जॉईनिंग स्ट्रिंग्स. स्प्लिट कन्वर्ट स्ट्रिंग टू लिस्ट. तर हे लिस्ट काय आहे, तर लिस्ट डेटा स्ट्रक्चर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणारच आहोत. तर एक टेस्ट नावाची व्हेरिएबल आहे, त्याचं जे स्ट्रिंग आहे ते ऍपल कॉमा बनाना कॉमा ऑरेंज. तर मी इथं दिलंय प्रिंट टेक्स्ट डॉट स्प्लिट. जो कॉमन जे स्प्लिट कर, तर ते आपल्याला काय करतंय, तर लिस्ट आपली जी आहे ते लिस्ट फॉर्म मध्ये आपल्याला आउटपुट देतात. तर हे जे स्क्वेअर ब्रेसेस जे आहेत ते आपण लिस्ट डिफाईन करण्यासाठी वापरतो. हे लिस्ट काय आपण जसं मी तुम्हाला सांगितलं हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. तर आपला जे आहे तो एकाच ह्याच्यामध्ये स्ट्रिंग मध्ये जो आपला डेटा होतो तो एक लिस्ट मध्ये कन्वर्ट होऊन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये फॉर्म झालेला आहे. त्यानंतर आहे जॉईन. जॉईन काय करतं, वर्ड्स नावाची एक लिस्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर ब्रेसेसनी लिस्टची सुरुवात होते. प्रिंट हा जो कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला जो दिलाय ना स्पेस, त्याच्यात जो जॉईन कर, वर्ड्स जॉईन कर. तर आपण बघू शकतो लिस्ट जे होती ते कॅन्सल होऊन आपल्याला ती फक्त एक सिंपल स्ट्रिंग फॉर्म मध्ये आपल्याला हे आउटपुट मिळालेलं आहे. सिंगल कोट मध्ये आपल्याला सिंगल कोट आपण एक ब्लँक स्पेस दिलाय, तो हॅलो वर्ल्ड मध्ये हा जो पाहू शकता हा ब्लँक स्पेस इथं आपण तो युटिलाइज झालेला आहे. त्याच्यानंतर आहे चेकिंग स्ट्रिंग कंटेंट इज अल्फा न्यूमेरिक, चेक अल्फा न्यूमेरिक लेटर्स अँड नंबर्स. तर हे काय करतं, आपला जी स्ट्रिंग आहे तर ती अल्फा न्यूमेरिक आहे का नाही ती चेक करते. तर आपण पाहू शकता हॅलो 1 2 3 याचा आउटपुट जे आहे ट्रू आले, कारण तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये लेटर्स पण आहे आणि नंबर्स पण आहेत. त्यानंतर आलंय हॅलो स्पेस 1 2 3 त्याचा आउटपुट जे आहे ते फॉल्स आले, कारण स्पेस जो आहे तो ना लेटर मध्ये येतो की ना नंबर मध्ये येतो, त्याच्यामुळे त्याचं आउटपुट जे आहे ते आपल्याला फॉल्स आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इज अल्फा चेक ओनली लेटर्स. प्रिंट हॅलो इज अल्फा. तर मग हे काय करेल, ह्याच्यामध्ये फक्त लेटर्स आहेत का ते चेक करेल. तर ऑब्व्हियसली फर्स्ट त्याच्यामध्ये फक्त लेटर्स आहेत, त्याचा आन्सर जे आहे ते ट्रू येईल. आणि सेकंड आहे त्याच्यामध्ये लेटर्स प्लस 1 2 3 नंबर सुद्धा आलेले आहेत, त्याचा आन्सर जे आहे ते फॉल्स येईल. तर तुम्ही पाहू शकता फर्स्ट जे आहे ते ट्रू आले आणि सेकंड जे आले ते फॉल्स आलेले आहे. त्याच्यानंतर आहे इज डिजिट. जसं मी तुम्हाला सांगितलं इथं ओनली लेटर्स चेक केलं, त्याचप्रमाणे इथं फक्त डिजिट्स चेक करणार आहे. तर 1 2 3 4 5 ए इज डिजिट आहे का, तर आहे, त्याच्यामुळे त्याचा आन्सर ट्रू. आणि देन सेकंड आहे 1 2 3 ए, तर त्याचं इज डिजिट जे आहे ते फॉल्स येईल. पाहू शकता आपण ट्रू आणि फॉल्स. त्यानंतर आहे इज लोअर अँड इज अप्पर. तर हे चेक केस आहे. तर पायथन काय करतं, फर्स्ट आहे प्रिंट हॅलो डॉट लोअर. तर एक पायथन मध्ये फंक्शन आहे इज, स्ट्रिंग फंक्शन आहे इज लोअर.
तर हेलो इज लोअर आहे का, तर ऑब्व्हियसली हेलो हे लोअर फॉर्म मध्ये आहे, तर त्याचा आन्सर ट्रू येईल. सेकंड आहे हे हेलो जे आहे हे कॅपिटल मध्ये दिलंय, तर अप्पर फॉर्म मध्ये बेसिकली. तर हेलो इज अप्पर आहे का, तर ऑब्व्हियसली अप्पर फॉर्म मध्ये आहे, तर दोघांचे आन्सर जे आहे ते ट्रू यायला पाहिजे. तर हे पाहू शकता आपले दोन्ही जे आन्सर आहे ते ट्रू आलेले आहेत. त्यानंतर आपलं लास्ट फंक्शन आहे इज स्पेस, चेक्स फॉर स्पेस. तर हे काय करेल, फक्त स्पेस आहे का, तर ते चेक करण्यासाठी आपण इज स्पेस हे फंक्शन वापरतो. तर एक सिंगल कोट मध्ये आपण एक ब्लँक हा स्पेस दिलाय आणि त्याला विचारलंय हा स्पेस आहे का, तर ऑब्व्हियसली हा स्पेस आहे, तर त्याचा आन्सर ट्रू येईल. आणि त्यानंतर सेकंड आहे हेलो स्पेस वर्ल्ड आहे, बट आपल्याला फक्त इज स्पेस काय करतं, फक्त ब्लँक स्पेस पूर्ण स्ट्रिंग मध्ये असेल तरच ट्रू देतं. ह्याच्यामध्ये हेलो वर्ल्ड नावाचं पण एक लेटर्स आहेत, एक वर्ड आहे, तर त्याचा आन्सर ते आपल्याला फॉल्स देईल. हे पाहू शकता, इज स्पेस काय करतं, फक्त लेटरमध्ये फक्त स्पेस आला तरच ट्रू देतं, अदरवाईज ते फॉल्स देतं. तर आय होप तुम्हाला स्ट्रिंगचे जे इनबिल्ट फंक्शन्स आहेत, मेथड्स आहेत, ते कशा पद्धतीने यूज करायचे ते कळले असतील. थँक्यू.